बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते बुद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर, तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, या संस्थेला वेळोवेळी कायदेविषयक सल्ला देणारे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई व समस्त आंबेडकरी घराणे व त्यांच्या आशीर्वादाने चाललेल्या धर्मकार्यात अभिवादन करून इथे उपस्थित असलेले शाखेचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रद्धावान उपासक, उपासिका, बालक यांना जय हिंद करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करण्यास सुरुवात करतो। सर्वांनी शांत चित्ताने लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करावी ही विनंती। आवाज येते ना? मागच्या भागात आपण कनिष्ठ आणि सामान्य जनांना तथागत संबुद्धांनी धम्मदीक्षा दिली। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण उपाली नाव्यास पाहिलेले आहे। उपाली नाव्यास धम्मदीक्षा सुनीत नावाचा भंगी, सोपाक आणि सुप्रिय हे स्मशानभूमीमध्ये राहणारे म्हणजे खालच्या वर्गातले जे उपासक होते त्यांना धम्मदीक्षा दिली आणि ते संघामध्ये सामील झाले। आता आपण आजच्या भागामध्ये सुमंगल हा हिंद जातीत जन्मलेला होता, याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत। तर सुमंगल हा श्रावस्तीमधील एक शेतकरी होता। विळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे। छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून दुर्योधनाच्या घरातील एक नौकर होता। छन्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून तो एक कुंभार होता। कपतपूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता। हटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहित होता, म्हणून तो कपतपूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावानेच ओळखला जाऊ लागला। मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे। या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली। भगवान बुद्धांनी अनुमान न करता आणि त्यांचा हिंद जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले। अशा प्रकारे बुद्धाच्या संघामध्ये कोणालाही प्रवेश मिळत होता। भगवान बुद्ध हे कोण्या जातीचे किंवा कोण आहे हा म्हणजे हिंद जातीचा आहे की ब्राह्मण आहे की हे कोणी पाहत नव्हता। संघामध्ये त्यांना येत होते। सांगण्याचा म्हणजे उद्देश हा की भगवान बुद्धाच्या संघामध्ये हा भेद नव्हता की हा अस्पृश्य आहे, हा खालच्या जातीचा आहे, हा शेतकरी आहे, हा कुंभार आहे, हा नावी आहे, हा भंगी आहे, हा कोण्याही जातीचा पाहत नसेल। फक्त त्यांनी या धर्माचं आचरण केलं पाहिजे, धर्म शिकला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करणारा असावा हीच फक्त अपेक्षा होती। आणि तथागत बुद्धाला ही अभिज्ञा असल्यामुळे त्यांना समजत होते की हा धम्म ऐकण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही। अशाच लोकांना भगवंत संघामध्ये सामील करत होते। त्याच्यापैकी हा सुमंगल हा एक शेतकरी होता। आता शेतकऱ्याचं काम तर आपल्याला माहितच आहे, नांगर, विळा, कुदळ, विकास
याने शेतीची मशागत करणे आणि शेतावर उपजीविका करणे हा शेतकऱ्याचा धंदा होता, हा त्यांचा उपजीविका करत होते. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी होता आणि भगवंताचा हा लहानपणचा मित्रच होता. त्याच्या घरामध्ये एक नोकरच होता. तसेच छन्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून तो कुंभार जातीचा होता. कुंभाराचं नाव काय होतं? छन्नीय. आणि कुपतपूर हा सुद्धा श्रावस्तीचा रहिवासी होता. आता कुपतपूर म्हणजे काय, हे पाली शब्द आहे. कुपतपूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ हा तो अंगावर घालत होता आणि भिक्षा मागत होता. हा त्याचा काम होतं, इकडे तिकडे हिंडत होता. मोठा झाल्यानंतर तो काय करत होता, चिंध्या आणि गवत तांदूळ मागत सोडून दिलं. त्याने काय केलं, गवत विकून तो आपली उपजीविका करत असेल. या सर्वांनी भगवंताकडे याचना केली की आम्हाला संघामध्ये घ्या. तर भगवंताच्या संघामध्ये भगवंताने यांना दीक्षा देऊन हे पूर्वी कोण होते याची त्यांनी हे न पाहता त्यांना संघामध्ये सामील करून घेतलं.